नमस्कार, मी नेत्रदीपा पाटील, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्षा। आपल्या मानधनाबाबतचे अपडेट्सबद्दल सर्वांना उत्सुकता आहे की आपल्याला थकीत मानधन केव्हा मिळणार, कसे मिळणार। तर मी 2 दिवसापूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, त्याच्यामध्ये जून महिन्याबद्दलचे अपडेट्स आपण दिल्या होत्या। जून महिन्याचं मानधन साधारणतः सर्व जिल्ह्यांना या आठवड्यापर्यंत मिळून जातील। जुलै महिन्याचे राज्य शासनाचे मानधनसुद्धा सर्व जे काही बजेट आहे ते जिल्हा स्तरावर उपलब्ध झाले असून त्याच्या संबंधीसुद्धा प्रोसिजर सुरू आहे आणि ती कार्यवाही पूर्ण होताच आपल्या तालुक्याला वर्ग करण्यात येईल। त्यानंतर आशा व गटप्रवर्तकांना आपल्या खात्यावरती वर्ग होईल। तिसरं, केंद्र शासनाचं आपल्याला मार्च एंडिंगपर्यंत मिळालं होतं, परंतु एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचं मानधन आपलं रेग्युलर मानधन थकीत होतं। त्याचासुद्धा सातत्याने आपला पाठपुरावा सुरू होता। तर त्या अनुषंगाने एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचं केंद्र शासनाचं बजेटसुद्धा त्याची लिमिट्स सर्व जिल्ह्यांना प्राप्त झाली असून त्याबाबतची माहिती हे सर्व तालुक्यातून मागवण्यात येत आहे। ताबडतोबीनं त्याच्याबद्दलची सुद्धा प्रोसिजर सुरू आहे। येत्या 10-15 दिवसामध्ये केंद्र शासनाचं हे 3 महिन्याचं थकीत मानधनसुद्धा सर्वांना आपल्या खात्यावरती वर्ग होईल याची नोंद घ्यावी। धन्यवाद।